जय हरी शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपलं कांदा पीक 20 ते 25 दिवसात झालंय. तर आपल्या कांदा पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, फुटवाही चांगला फुटला पाहिजे व मुळांची वाढ चांगली झाली पाहिजे. मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे वरती आपलं कांदा पीक जबरदस्त जमतं व फुटवा तर तसाच फुटतो. कारण की मुळांची चांगली वाढ असेल तरच जमिनीतून अन्नद्रव्य अपटेक करण्याची जास्तीत जास्त ताकद आपल्या पिकाला येते. तर त्यासाठी आपले 20 ते 25 दिवस झाल्यानंतर पहिली ड्रिचिंग किंवा ठिबकद्वारे आपल्याला विद्राव्य खत व त्यासोबत ह्युमिक सोडायचं आहे. तर पहिल्या विद्राव्य खत व त्यासोबत ह्युमिक कोणतं सोडायचंय? तर पहिलं विद्राव्य खत सोडताना 21-11-21 महाबीड कंपनीचे, किंवा हे जर नाही भेटले तुम्हाला तर 19-19 महाबीड कंपनीचे. तर हे दोन्ही नाही भेटले तर 24-24-17 हे ग्रोटेक कंपनीचे. या तिन्हीपैकी कोणतंही एक विद्राव्य खत आपण 20 ते 25 दिवस झाल्यानंतर एकरी 4 ते 5 किलो सोडायचं आहे ठिबकद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे. त्याचसोबतच आपल्याला घ्यायचं आहे महापीड कंपनीचे रूट मॅक्स. यामध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिड, फ्लुइक ऍसिड व इतर मायक्रोन्यूट्रन घटक आपल्याला बघायला भेटतात. यामुळे काय होतं, आपल्या मुळांची वाढी जबरदस्त होते व हे दोन्ही सोबत दिल्यामुळं आपले जे आपण एनपीके अन्नद्रव्य वॉटर सोल्युबल जे सोडत आहोत त्याला पिकाला लवकर लागू करून देण्याचं काम हे ह्युमिक ऍसिड करून देतो व मुळ्यांची वाढही जबरदस्त करतं. व जी कांद्याची पात आहे ही कांद्याची पात टाईट होण्याची व खाली न पडू देण्याचं काम हे या ठिकाणी हे दोन्ही वॉटर सोल्युबल खत व ह्युमिक ऍसिड हे काम करतात. याचा नंबर एक रिझल्ट येतात. कोणतेही घ्या, 21-11-21 घ्या किंवा 19-19 घ्या किंवा 24-24-17 या तिन्हीपैकी एक कोणतंही वॉटर सोल्युबल खत घ्या व त्यासोबत ह्युमिक ऍसिड मध्ये रूटमॅक्स महापीडचं हे घ्या. नंबर एक रिझल्ट येतील. हे घ्यायला तुम्हाला यायचंय कुठं, श्री हरी कृषी केंद्र बस स्टँड रोड म्हणता येते. आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.